मोहोळ तालुक्यात वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली। शेतकऱ्याची 7 एकर डाळिंब बाग उद्ध्वस्त झाली आहे। रात्रभर झालेल्या पावसानं डाळिंब बागेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले। 14 तास झाले तरीही गारांचे खडे विरघळलेले नाही। तुफान गारपिटीमुळे डाळिंब तुटून पडल्याचं चित्र दिसून येत आहे। सरकारने भरीव मदत करावी अशी आर्त हाक शेतकऱ्यांनी दिली आहे। साधारणतः रात्री एक अर्धा ते पाऊण तास गारपीट झालेले आहे। 11:30 वाजल्यापासून चांगले 12:30 पर्यंत चालू होते गारपीट। आता खाली 4 एकर आहे आणि इथं आपण जिथं थांबलोय का ते टोटली 3 एकर क्षेत्र आहे। या 3 एकर क्षेत्रासाठी 5 ते 5.5 लाख रुपये आतापर्यंत खर्च आलेला होता आणि अपेक्षित उत्पन्न कमीत कमी 15 लाखाचं टार्गेट होतं आपलं। आणि आता यातून उत्पन्न म्हणलं तर आपल्याला झिरो उत्पन्न, यातून काही हाती काही येणार नाही आपल्याला। काय मागणी करता? सरकारकडे एवढीच मागणी आहे जेणेकरून त्यांनी तात्काळ नुकसान भरपाई लवकरात लवकर डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करावी।